निर्माण झाली, म्हणून तिला स्थगित करून त्या टेंडरमध्ये जी थोडी सुधारणा करायची आहे ती सुधारणा करायची सूचना देऊन असं का झाला या संबंधीचं माहिती मागवून त्या कामाला सुधारून पुढे गती देण्याचं काम आपण केलं. बेळगावमध्ये कानडी सरकारची दडपशाही सुरूच आहे. 5 मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावमध्ये काळा दिन पाळल्याप्रकरणी या 5ही तरुणांना कानडी पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर कानडी पोलिसांकडून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. बेळगावमधल्या घटनांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निषेध केला. मराठी भाषिकांवरचे अत्याचार, अन्याय, गुन्हे दाखल न करणे या सगळ्याच्या बाबतीमध्ये सरकारला समज दिली जाईल, कर्नाटक सरकारला, आणि तीव्र निषेध करण्यात येणार आहे असंही सांगितलं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणांचा जामीन फेटाळलाय. त्यामुळे मराठी भाषिकात संतापाची लाट आहे. कर्नाटक कायदा प्राधिकरण सेक्शन 2 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. त्याच्याप्रमाणे त्यांनी बेल होऊ नये म्हणून अनेक त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवण्यात आले. पण आज माननीय तृतीय दंडाधिकाऱ्यांनी आज त्यांचा 43 जणांचा जामीन अर्ज मंजूर केला. पण दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये ज्याप्रमाणे कॉलेजची मुलं ट्रॅडिशनल डेला ज्या खेळण्यातल्या गन घेऊन जातात तशाप्रमाणे एक मुलगा खेळण्यातली गन घेऊन सामील झाला होता. कर्नाटक सरकार पोलिसांनी मुद्दाम आणखीन एक त्याच्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कक्षेमध्ये तो गुन्हा येत नाही. त्यामुळे आम्हाला सेशन कोर्टामध्ये आता उद्या आम्ही त्याच्या रितसर पिटिशन दाखल करणार आहे. घ्यायला मंत्रालयात पोहोचलेत. अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी लिहिलेल्या पत्रानंतर होत असलेल्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश माथुर यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नियमित आहे. अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी लिहिलेल्या पत्रात आपण मराठा असल्यानं आपला छळ होत असल्याचा आरोप पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यावरती केला. महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचे पडसाद प्रभाग समितीच्या बैठकीत उमटले. गांधींच्या बदलीचा निषेध करण्याकरता भाजप वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकजुटीनं सभात्याग केला. तसंच विभाग कार्यालयाच्या तळ मजल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपोषण आंदोलन सुरू केलं. त्याला अन्य पक्षातील नगरसेवकांनी पाठिंबा दिला. गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केल्यानं भाजप आमदारांच्या राजकीय दबावामुळे मुदत संपण्याआधीच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये वीरमरण आलेल्या हुतात्मा राजेंद्र नारायण तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चंडीगडमध्ये कारवे या त्यांच्या मूळ गावी राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारेंचा मुलगा आर्यन यानं त्यांना मुखाग्नी दिला. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्याकरता पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळी कारवे गावातील वातावरण शोकाकुल झालं होतं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांनी शहीद राजेंद्र तुपारेंना श्रद्धांजली वाहिली. शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे, भारत जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच यावेळी पाकिस्तान विरोधातला संतापही पाहायला मिळाला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. राजेंद्र तुपारे हे 12 मराठा लाईट इन्फंट्री युनिटचे जवान होते. 13 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात रविवारी त्यांना वीरमरण आलं. राजेंद्रांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आईवडील आणि 2 भाऊ तसंच बहीण असा परिवार आहे. राज्य सरकारकडून तुपारे कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून सकाळपासून जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात गोळीबार सुरू आहे. गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमा भागातले नागरिक धास्तावले आहेत. सिने अभिनेता अक्षय कुमारनं सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अक्षयनं जम्मूत जाऊन सैनिकांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांना अक्षय कुमारनं श्रद्धांजली वाहिली. देशाचं संरक्षण करणारे जवान हे खरे भारताचे हिरो आहेत अशा भावना यावेळी अक्षय कुमारनं व्यक्त केल्या. तसंच जवानांसाठी एक मोबाईल ॲप असावं असंही खिलाडी कुमारनं यावेळी सुचवलं. माइक दीजिए, मैं लगा देता हूँ. दीजिए माइक. दीजिए. वही बढ़िया. आप लोग सब रियल हीरो हैं. मैं तो नकली बंदूकों से खेलता हूँ.
उसका इस्तेमाल करता हूँ। आप असली बंदूक से खेलते हैं, इसका इस्तेमाल करते हैं। मेरा जिगरा इतना है, आप लोगों का जिगरा उतना बड़ा है। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू झाली। न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करून 2009 नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार नाशिक महापालिका हद्दीला वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाच्या माध्यमातून काढायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज पहिल्या दिवशी सिडको विभागातील सातपूर अंबड लिंक रोड परिसरातल्या 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली। नागरिकांचा रोष पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस फौजफाटा तैनात होता। 18 तारखेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून पहिल्या टप्प्यात रस्त्यावरची किंवा रस्त्याला लागून असणारी 84 अतिक्रमण जमीनदोस्त केली जाणार आहे। इकडे नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढतच चाललाय। जिल्ह्यातला अनेक ठिकाणचा पारा 10 अंशांखाली आहे। निफाडमध्ये 9 अंशांपर्यंत तापमान गेले। गेल्या काही दिवसांपासून 11 ते 13 अंशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली। गव्हाच्या पिकाला मात्र या थंडीचा फायदा होणार आहे। तर या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जाणवला। उबदार कपडे खरेदी करण्याकडे नाशिककरांची धावपळ सुरू झाली। द्राक्षाची पंढरी असलेल्या निफाड तालुक्यात गेल्या 4-5 दिवसात थंडीचं प्रमाण वाढले। तापमानातली घट अशीच राहिली तर नगदी पीक असलेल्या द्राक्षाच्या फुगवणीवरती त्याचा परिणाम होणार आहे। निर्यातक्षम मालाची प्रत सुद्धा खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे। सामाजिक बांधिलकी जपत झी 24 तासनं अनेक अभिनव उपक्रम राबवले। प्रदूषणमुक्त दिवाळी हा त्यातलाच एक उपक्रम। या उपक्रमाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला। याच उपक्रमातून प्रेरणा घेत पिंपरी चिंचवडमधल्या सुमित माने आणि अजित शेख या 2 विद्यार्थ्यांनी फटाक्यांचा खर्च टाळत 2 CCTV खरेदी केले आणि ते काळेवाडी परिसरातल्या एका कार्यालयावरती लावले। त्यांचं अनेकांकडून कौतुक होतं। नागपूर शहराचं शिल्पकार असं विरोध मिरवणाऱ्या सिडकोचा नागपुरातून गाशा गुंडाळण्यात आला। 1997 मध्ये सिडकोनं नागपूरमध्ये मेघदूत प्रकल्प आणला। बुटीबुरीतल्या 20 हेक्टर जागेवरती सिडकोनं विकास कामं केली। डिसेंबर अखेरीला हे कार्यालय बंद होणार आहे। या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घेतलं जाणार आहे। धुळ्यातल्या एसटी विभागाला यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस आले। धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल 1,02,00,000 रुपये कमावण्याचा विक्रम केला। विभागाला रविवारी एकाच दिवशी उत्पन्न मिळाले। सांगली जिल्ह्यानं राज्यात 1,05,00,000 रुपये कमावून पहिला क्रमांक पटकावलाय। तर धुळे विभागाने एकाच दिवशी कोटीची उड्डाणं घेत दुसरा क्रमांक पटकावला। गेल्या वर्षी धुळे विभागानं 93 लाखापर्यंत मजल मारली होती। यंदा मात्र कोटींचा पल्ला ओलांडत नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला। विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीत, त्यामुळे हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे। जळगाव ते आसोदा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे 3 जणांचे बळी गेलेत। रितेश भोळे या तरुणाचा खड्ड्यात गाडी पडल्यानं डोक्याला मार लागून मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून रस्ता नव्यानं बनवण्याची मागणी केली। आंदोलन चिघळत चालल्यानं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलं। अधिकाऱ्यांनी तातडीनं रस्ता तयार केला नाही तर आपणच आंदोलन करू असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे। अमेरिकेत पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। पुढच्या काही तासात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रम्प याचा फैसला होणार आहे। प्रत्येक जण निकालाबाबत आपापल्या कयास लावतोय। क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवरती सट्टाबाजारही गरम झालाय। त्यातच चेन्नईमध्ये चाणक्य माशानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचं भाकीत वर्तवलं। हिलरी आणि ट्रम्प यांचे फोटो फिश टँकमध्ये टाकण्यात आले। त्यानंतर चाणक्य माशानं आपला कौल ट्रम्प यांच्या बाजूने दिला। चीनच्या एका माकडानं देखील ट्रम्प यांच्या बाजूनच कौल दिलाय। फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान पॉल ऑक्टोपस बाबाची भविष्यवाणी अशीच 2010 साली गाजली होती। दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून गठीत प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितलं। याबाबत मंडळानं कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली आहे। प्रदूषण रोखण्याकरता कोर्टानं जे आदेश दिले होते त्याचं पालन झालंय की नाही यावरही सुप्रीम कोर्ट विशेष लक्ष देणार आहे। गेल्या सुनावणी दरम्यान प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला फटकारलं होतं। सरकारला भविष्याच्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे, मात्र दिल्ली सरकारचं धोरण जुनंच असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं। आता नव्यानं होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट प्रदूषणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना कठोर निर्देश देण्याची शक्यता आहे। दरम्यान दिल्लीतल्या नागरिकांना विषारी हवेपासून काहीसा दिलासा मिळाला।
दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हेलिकॉप्टरमधून स्टंट सीन करताना 3 सिने अभिनेत्यांनी तलावात उड्या मारल्या. मात्र या जीवघेण्या स्टंटमध्ये 2 अभिनेते तलावात बुडाले. मस्तीकुटी सिनेमाची शूटिंग सुरू असताना टिपागोंडाना हल्ली इथल्या तलावाजवळ ही घटना घडली. मस्तीकुटीच्या लीड रोलमध्ये असलेले अभिनेते दुनिया विजय यात वाचले. मात्र इतर 2 अभिनेत्यांचा बुडून मृत्यू झाला. अनिल आणि उदय हे दोघं पाण्यात बुडाले. चित्रपट निर्मात्यानं पुरेशी काळजी न घेता शूटिंग केल्यानं हा अपघात घडलाय. या प्रकरणी निर्मात्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार. भारत आणि इंग्लंड सिरीजमधील पहिल्याच टेस्टवर जरी संकट ओढावलं असलं तरी यापूर्वीच दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दोन्ही टीम्सना शुभेच्छा दिल्या. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सध्या भारत दौऱ्यावर. त्यांनी मोदींची भेट घेतली. त्यावेळी मोदी आणि थेरेसा मे यांनी भारत आणि इंग्लंड क्रिकेट टीमला सिरीजसाठी शुभेच्छा दिल्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरोधातल्या कसोटी सामन्याआधी निधी वाटपाची परवानगी मिळाली आहे, ज्यासाठी बीसीसीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जोडा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्याच्या क्रिकेट बोर्डानं निधी वाटप करण्यास कोर्टानं मनाई केली. या पार्श्वभूमीवर उद्या सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या राजकोटमध्ये इंग्लंड विरोधातला पहिला कसोटी सामना रंगतो. याकरता सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाला निधी देणं गरजेचं आहे असा बीसीसीआयचा युक्तिवाद आहे. त्यामुळे आता उद्याच्या कसोटी सामन्यावर कोर्टाच्या निर्णयाचं सावट आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.